बिलोली नगर परिषदेकडून व्यापारी संकुल इमारतीकडे दुर्लक्ष, व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील नगर परिषदेकडून काही वर्षांपूर्वी मोठ्या दिमाखात उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुल इमारतीची आज अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। लाखो रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेल्या या भव्य इमारतीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते। मात्र उद्घाटनानंतर काही काळातच या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्याने आज ती इमारत अक्षरशः खंडहर बनत चालल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। संकुल परिसरात ठिकठिकाणी भेगा पडलेल्या दिसून येत आहेत। काही भागातील छताचे प्लास्टर कोसळत असून पावसाळ्यात पाणीगळतीची समस्या गंभीर बनते। इमारतीभोवती अस्वच्छता वाढली असून सुरक्षेच्या दृष्टीने ही इमारत धोकादायक ठरत असल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे। स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। दरम्यान नागरिकांमधूनही प्रश्न उपस्थित केला जात आहे की सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या इमारतीची योग्य देखभाल का केली जात नाही। संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून व्यापारी संकुलाची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा व्यापारी संघटनांकडून दिला जाण्याचा अंदाज दिसून येत आहे। एकीकडे शहराच्या विकासाचे प्रतीक मानली गेलेली ही व्यापारी संकुल इमारत आज प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ओसाड आणि धोकादायक बनत चालल्याचे चित्र पाहून नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड, बिलोली।